बालकांड प्रथम सोपान। होहू प्रसन्न देहू बरदानू, साधू समाज भानिती सनमानू। जो प्रबंध बुध नहीं आदरही, सोश्रम बादी बालकवी करही। तुम्ही सर्व कवींनी प्रसन्न होऊन मला असा वर द्यावा की साधू समाजामध्ये माझ्या या काव्याचा सन्मान होईल, कारण बुद्धिमान लोक ज्या काव्याचा आदर करीत नाहीत अशा काव्याची रचना करण्याचा व्यर्थ खटाटोप मूर्ख कवीच करतात। किरती भनिती भूती भली सोई, सुरसरी सम सबक कह हित होई। राम सुकिरती भनिती भदेसा, असमंजस असमोही अदेसा। गंगेप्रमाणे सर्वांचे कल्याण साधणारी कीर्ती, कविता आणि संपत्ती हीच उत्तम होय। श्रीरामांची कीर्ती मोठी सुंदर सर्वांचे अनंत कल्याण करणारी आहे, परंतु माझी कविता तशी सुंदर नाही असे अंतर असल्यामुळे या दोन्हींचा मेळ बसत नाही, याचीच मला काळजी वाटते। तुम्हरी कृपा सुलभ सोऊ मोरे, सियनी सुहावनी टाट पटोरे। परंतु तुम्हा कवींच्या कृपेने ही गोष्ट मला सुलभ होईल। रेशमाची शिलाई तरटावर सुद्धा शोभून दिसते। दो सरल कबीत किरती बिमल, सोई आदरही सुजान। सहज बयर बिसराई रिपू, जो सुनी करही बखान। 14 क जी कविता सरळ असून जिच्यामध्ये निर्मळ चारित्र्याचे वर्णन असते आणि जी ऐकल्यावर शत्रू सुद्धा स्वाभाविक वैर सोडून प्रशंसा करू लागतो, त्याच कवितेचा आदर चतुर लोक करतात। सोन होई बिनु बिमल, मती मोही मती बल अति थोर। करहू कृपा हरी जस कहू, पुनी पुनी करऊ निहोर। 14 ख अशी कविता निर्मळ बुद्धी विना निपजत नाही आणि माझ्या बुद्धीचे बळ तर नगण्यच आहे। म्हणून हे कवींनो, मी वारंवार विनवणी करतो की तुम्ही माझ्यावर कृपा करा की त्यामुळे मी श्रीहरींच्या कीर्तीचे वर्णन करू शकेन। 14 ख कवी कोबित रघुबर चरित, मानस मंजू मराल। बाल विनय सुनी सुरुची, लखीमो पर होहू कृपाल। 14 ग कवींनो व पंडितांनो, तुम्ही या रामचरित्र रूपी मानस सरोवरातील सुंदर हंस आहात। मज बालकाची विनवणी ऐकून व माझी रामचरित्रा विषयीची अत्यंत आवड पाहून माझ्यावर कृपा करा। 14 ग सो बंदहू मुनी पदकंजू, रामायण जेही नरम येऊ। सखर सुकोमल मंजू दोष रहित दूषण सहित। 14 घ ज्यांनी रामायण रचले त्या वाल्मिकी मुनींच्या चरण कमलांना मी वंदन करतो। त्यांची ही रचना खर राक्षस सहित असली तरी ती खर कठोर नसून कोमल व सुंदर आहे। तसेच ती दूषण राक्षस सहित असली तरी दूषण दोष रहित आहे। 14 घ बंदऊ चारिऊ बेद भवबारिधी बोहित सरीस। जिन्नही न सपैनेहू खेद बरनत, रघुबर बिसद जसू। 14 ड जे संसार सागरातून पैलतीराला जाण्यासाठी नावेसारखे आहेत, त्या चारही वेदांना मी वंदन करतो। या वेदांना श्रीरामांच्या निर्मल यशाचे वर्णन करता करता आपण थकून जाऊ असे स्वप्नातही वाटत नाही। त्या वर्णनात वेद नेहमीच उत्साही असतात। 14 ड बंदऊ बिधी पदरेणू भवसागर जेही किन्न जहा। संत सुधा ससी धेनू प्रगटे खल बीश बारुनी। 14 च ज्यांनी हा भवसागर बनविला,
ज्याच्या एका बाजूला संतरूपी अमृत चंद्रमा व कामधेनू निघाले आणि दुसऱ्या बाजूला दुष्ट मनुष्यरूपी विष आणि मदिरा उत्पन्न झाली, त्या ब्रह्मदेवांच्या चरणधुळीला मी वंदन करतो. 2. विबुध विप्र बुध ग्रह चरण बंदी कहू कर जोरी होई प्रसन्न पुरवहू सकल मंजू मनोरथ मोरी. 14. देव ब्राह्मण पंडित व ग्रह या सर्वांच्या चरणी वंदन करून हात जोडून मी विनवितो की तुम्ही सर्वांनी प्रसन्न होऊन माझे सर्व उत्तम मनोरथ पूर्ण करा. 14. पुनी बंदऊ सारद सुरसरिता जुगल पुनीत मनोहर चरिता मज्जन पान पापहर एका कहत सुनत एकहर अभिवेका. त्यानंतर मी सरस्वती व गंगा यांना वंदन करतो. दोघीही पवित्र व मनोहर चरित्राच्या आहेत. एक गंगा स्नान केल्याने व पाणी प्यायल्याने पापांचे हरण करते, तर दुसरी सरस्वती हिचे गुण व कीर्ती कथन केल्याने आणि श्रवण केल्याने अज्ञानाचा नाश करते. गुरपितू मातू महेश भवानी प्रणवऊ दीनबंधू दीनदानी सेवक स्वामी सखा सिय पीके हित निरुपधी सबविधी तुलसी के. श्री महेश व पार्वतीला मी प्रणाम करतो. ते माझे गुरु व माता पिता आहेत. ते दीनबंधू व नित्य दान करणारे आहेत. ते सीतापती श्री रामचंद्रांचे सेवक स्वामी व सखा आहेत. तसेच मज तुलसीदासाचे सर्व प्रकारे खरे हित करणारे आहेत. कली विलोकी जगहित हर गिरिजा साबर मंत्र जाल जिन्ह सिरिजा अनमिल आखर अर्थ न जापू प्रगट प्रभाऊ महेश प्रतापू. ज्यांनी कलियुगाचा प्रभाव पाहून जगाच्या हितासाठी शाबर मंत्र समूह रचले, त्या मंत्रांच्या अक्षरांचा मेळ बसत नाही, नीट अर्थ लागत नाही व जप सुद्धा होत नाही, परंतु श्री शिवांच्या प्रभावाने त्यांचा प्रत्यक्ष परिणाम मात्र दिसून येतो. सो उमेश मोही पर अनुकूला करीही कथा मुद मंगल मुला सुमिरी शिवा शिव पायी पसाऊ बरनऊ रामचरित चित चाऊ. ते उमेश माझ्यावर प्रसन्न होऊन श्रीरामांची ही कथा आनंद आणि मंगल यांचे मूळ बनवितील. अशा प्रकारे पार्वती आणि शिव या दोघांचे स्मरण करून आणि त्यांचा प्रसाद मिळून मी मोठ्या आवडीने श्री रामचरित्राचे वर्णन करतो. भनिती मोरी शिवकृपा विभाती ससी समाज मिली मनहू सुराती जे एही कथही सनेह समेता कहीहही सुनिहही समूजी सचेता होही रामचरण अनुरागी कलिमल रहित सुमंगल भागी. ज्याप्रमाणे तारांगणांसह चंद्राबरोबर रात्र शोभते, त्याप्रमाणे माझी कविता श्री शंकरांच्या कृपेमुळे शोभून दिसेल. जे ही कथा प्रेमाने व एकाग्रतेने समजून उमजून वर्णन करतील किंवा ऐकतील, ते कलियुगाच्या पापांनी रहित होतील आणि सुंदर कल्याणाची प्राप्ती करून श्रीरामांच्या चरणांचे भक्त बनतील. 2. सपनेहू साचेहू मोही परजो हर गौरी पसाऊ तो फुर होऊ जो कहेऊ सब भाषा भनिती प्रभाऊ. जर माझ्यावर श्री शिव पार्वती यांची स्वप्नातही खरोखर प्रसन्नता झाली, तर मी या प्राकृत भाषेतील कवितेचा जो प्रभाव सांगितला आहे तो सर्व खरा होईल. बंदऊ अवध पुरी अति पावनी सरजू सरी कली कलुष नसावनी प्रणवऊ पूर नर नारी बहोरी ममता जिन्ह परप्रभू ही न थोरी. मी अत्यंत पवित्र अशा अयोध्यापुरीला आणि कलियुगातील पापांचा नाश करणाऱ्या शरयू नदीला वंदन करतो. नंतर मी ज्यांच्यावर प्रभू श्रीरामांनी अपरंपार ममता केली
त्या अयोध्येतील नरनारींना मी वंदन करतो. सिय निंदक अघ ओघ नसाय, लोक बिसोक बनाई बसाय. बंदऊ कौसल्या दिसी प्राची, कीर्ती जासू सकल जगमाची. श्रीरामांनी सीतामाईंची निंदा करणाऱ्यांच्याही पापराशींचा नाश करून त्यांना शोकरहित केले व त्यांना आपल्या लोकी नेले. तसेच जिची कीर्ती संपूर्ण जगात पसरली आहे अशा कौसल्या रूपी पूर्व दिशेला मी वंदन करतो. प्रगटेऊ जह रघुपती ससी चारू, विश्व सुखद खल कमल तुसारू. दशरथ राऊ सहित सब राणी, सुकृत सुमंगल मूर्ती मानी. करऊ प्रणाम करम मन बानी, करहु कृपा सुत सेवक जानी. जिन्नही बरची बड भयऊ विधाता, महिमा अवधी राम पितू माता. जेथून कौसल्यारूपी पूर्व दिशेतून विश्वाला सुख देणारा आणि दुष्टरूपी कमळांचा कडाक्याच्या थंडीप्रमाणे नाश करणारा श्री रामचंद्र रूपी सुंदर चंद्र उगवला. त्या सर्व राण्यांसह राजा दशरथांना पुण्य व सुंदर कल्याणाची मूर्ती मानून मी काया वाचा मनाने प्रणाम करतो. त्यांनी आपल्या पुत्राचा सेवक समजून मजवर कृपा करावी. त्यांना निर्माण करून ब्रह्मदेवाने मोठेपणा मिळवला. ते श्रीरामांचे माता पिता असल्याने त्यांचा महिमा अगाध आहे. सो बंदऊ अवध बुआल, सत्य प्रेम जेही रामपद. बिछुरत दीन दयाल, प्रियतनु तृण इव परिहरेऊ. मी अयोध्येचा राजा दशरथ यांना वंदन करतो, ज्यांचे श्रीरामांच्या चरणी खरेखुरे प्रेम होते. इतके की दीनदयाळू श्रीरामांचा वियोग होताच त्यांनी आपले प्रिय शरीर तुच्छ कस्पटाप्रमाणे फेकून दिले. प्रणवऊ परिजन सहित बिदेहू, जाही राम पद गुढ सनेहू. जोग भोग मह राखेऊ गोई, राम बिलोकत प्रगटेऊ सोई. कुटुंबासह राजा जनकांनाही मी प्रणाम करतो. त्यांच्या मनात श्रीरामांच्या चरणी गूढ प्रेम भरले होते, पण त्यांनी ते योग व भोग यांमध्ये दडवून ठेवले होते. परंतु श्रीरामांना पाहताच ते उचंबळून आले. प्रणवऊ प्रथम भरत के चरणा, जासू नेम व्रत जाई न बरना. रामचरण पंकज मन जासू, लुबुध मधुप इव तजई न पासू. सर्वात प्रथम मी भरताच्या चरणी प्रणाम करतो, कारण त्याचे नियम व व्रते यांचे वर्णनही करता येणार नाही. शिवाय श्रीरामांच्या चरणकमलांमध्ये भ्रमराप्रमाणे लुब्ध झालेले त्याचे मन त्यांच्यापासून दूर जात नसे. बंदऊ लछिमन पद जल जाता, शीतल सुभग भगत सुखदाता. रघुपती कीर्ती बिमल पताका, दंड समान भयऊ जस जाका. नंतर मी लक्ष्मणाच्या चरणकमलांना वंदन करतो, जी चरणकमले शीतल सुंदर व भक्तांना सुखदायी आहेत. श्री रघुनाथांच्या कीर्तिरूपी विमल ध्वजामध्ये ज्यांची कीर्ती आहे, ज्यांची कीर्ती ही ध्वज उंच फडकविणाऱ्या दंडासारखी आहे. शेष सहस्त्रशिस जगकारण, जो अवतरेऊ भूमी भय तारण. सदा सो सानुकूल रहमो पर, कृपा सिंधू सौमित्री गुणाकर. सहस्र शिरे असणारा जो शेष जगाचे कारण आहे व ज्याने पृथ्वीचे भय नाहीसे करण्यासाठी अवतार घेतला, तो गुणांची खाण असलेला कृपा सिंधू सुमित्रानंदन लक्ष्मण माझ्यावर नेहमी प्रसन्न राहो. रिपुसुदन पद कमल नमामी, सूर सुशील भरत अनुगामी. महावीर बिनवऊ हनुमाना, राम जासू जस आप बखाना. त्यानंतर मी शत्रुघ्नाच्या चरणकमलांना प्रणाम करतो. तो महान वीर सुशील आणि भरताचा अनुयायी आहे. मी त्या महावीर हनुमानालाही विनंती करतो की ज्याच्या कीर्तीचे वर्णन स्वतः श्री रामचंद्रांनी आपल्या मुखाने केलेले आहे. सो
प्रणवऊ पवन कुमार खलबन पावक ज्ञान घन जासू हृदय आगार बसही राम सर चापधर. त्या वायुसूत श्री हनुमानालाही प्रणाम मी करतो. जो दुष्टरूपी वनाला भस्म करणारा अग्नी आहे, तसेच जो ज्ञानघन असून ज्याच्या हृदय मंदिरात धनुष्यबाण धारण केलेले श्रीराम निवास करतात. कपिपती रीछ निसाचर राजा अंगदादी जे किस समाजा. बंदऊ सबके चरण सुहाये अधम शरीर राम जिन्ह पाये. वानरांचा राजा सुग्रीव, अस्वलांचा राजा जांबवान, राक्षसांचा राजा विभीषण आणि अंगद इत्यादी जितका म्हणून वानरांचा समाज आहे, ज्यांनी अधम पशु आणि राक्षस इत्यादी शरीरामध्ये जन्मूनही श्रीरामांना प्राप्त करून घेतले, त्या सर्वांच्या चरणांना मी वंदन करतो. रघुपती चरण उपासक जेते खगमृग सूर नर असुर समेते. बंदऊ पद सरोज सब केरे जे बिनु काम राम के चेरे. पशु पक्षी देव मनुष्य असुर यांच्यासह जितके म्हणून श्रीरामांच्या चरणांचे उपासक व निष्काम सेवक आहेत, त्या सर्वांच्या चरण कमलांना मी वंदन करतो. सुखसनकादी भगत मुनी नारद जे मुनिबर विज्ञान विसारद. प्रणवऊ सबही धरी सीसा करहु कृपा जनजानी मुनीसा. शुकदेव सनकादी नारद मुनी इत्यादी जितके भक्त आणि परमज्ञानी श्रेष्ठ मुनी आहेत, त्या सर्वांना मी भूमीवर मस्तक टेकून प्रणाम करतो. हे मुनीश्वरांनो, तुम्ही सर्वजण मला आपला दास समजून माझ्यावर कृपा करा. जनकसुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की. ताके जुग पद कमल मनावऊ जासू कृपा निर्मल मती पावऊ. राजा जनकांची कन्या जगन्माता आणि करुणा निधान श्रीरामांची प्रियतमा असलेल्या जानकी मातेच्या दोन्ही चरणकमलांना मी आळवितो की त्यांच्या कृपेमुळे निर्मळ बुद्धी मला मिळावी. पुनी मन बचत कर्म रघुनायक चरण कमल बंदऊ सब लायक. राजीवन यन धरे धनु सायक भगत बिपीती भंजन सुखदायक. त्यानंतर मी कमलनयन धनुष्यबाण धारण करणाऱ्या, भक्तांची संकटे दूर करणाऱ्या व सर्वांना सुख देणाऱ्या श्रीरामांच्या सर्व समर्थ चरण कमलांना काया वाचा मनाने वंदन करतो. 2. गिरा अर्थ जलबीची सम कही अत भिन्न न भिन्न. बंदऊ सीता रामपद जिन्नही परमप्रिय खिन्न. जसे वाणी व तिचा अर्थ तसे जल व तरंग यांच्यासारखे सांगण्यापुरते भिन्न आहेत, परंतु वास्तविक एकरूप आहेत. तसे जे दीनदयाळू आहेत, त्या श्री सीतारामांच्या चरणांना मी वंदन करतो. बंदऊ नाम राम रघुबर को हेतु कृसानु भानु हिमकर को. विधी हरी हरमय बेद प्राण सो अगुण अनुपम गुण निधान सो. मी रघुनाथांच्या राम नावाला वंदन करतो, जे अग्नी सूर्य आणि चंद्र यांचे र आ व म रूपाने बीज आहे. तसेच जे ब्रह्मदेव विष्णू व शिवरूप आहे, जे वेदांचा प्राण आहे, जे उपमारहित आहे आणि निर्गुण असून गुणांचे भांडार आहे. महामंत्र जोई जपत महेसू कासी मुकुती हेतू उपदेसू. महिमा जासू जान गणराऊ प्रथम पूजियत नाम प्रभाऊ. राम हे नाम महामंत्र आहे. स्वतः महेश्वर त्याचा जप करतात, ज्याचा उपदेश काशीमध्ये मुक्तीचे कारण होतो, ज्याचा महिमा श्री गजाननही जाणतो. राम या नामाच्या प्रभावामुळे श्री गजाननाची सर्वात प्रथम पूजा होते. जान आदि कबी नाम प्रतापू भयऊ शुद्ध करी उलटा जापू. सहस नाम समसुनी शिवबानी
जपी जेई पिय संग भवानी. आदिकवी श्री वाल्मिकींना रामनामाचा प्रताप कळला, कारण ते नाम उलटे मरा मरा जपूनही ते पवित्र झाले. एक राम नाम हे इतर सहस्रनामांएवढे आहे, असे शिवांचे वचन ऐकल्यावर पार्वतीही नेहमी आपल्या पतीबरोबर राम नामाचा जप करीत असते. हर्षे हेतू हेरी हरही को, किय भूषण तीय भूषण ती को, नाम प्रभाऊ जान शिवनी को, कालकूट फलू दिन्ह अमी को. रामनामाबद्दल पार्वतीच्या मनात इतके प्रेम आहे असे पाहून शंकरांना हर्ष झाला. त्यांनी स्त्रियांमध्ये भूषण असलेल्या पार्वतीला आपले भूषण, आपले अर्धे अंग बनविले. नामाचा प्रभाव शिवांना पुरता माहीत आहे, त्यामुळेच कालकूट विषाने त्यांना अमृताचे फल दिले. 2. बरशा ऋतू रघुपती भगती, तुलसी साली सुदास, राम नाम बरबरन जुग सावन भादव मास. तुलसीदास म्हणतात की श्रीरामांची भक्ती हा वर्षा ऋतू आहे. उत्तम भक्त हे धान्य आहेत आणि राम या नामातील 2 अक्षरे श्रावण भाद्रपद मास आहेत. श्रावण भाद्रपदातील पावसाने पीक उत्तम यावे, तसे राम नाम जपाने रामभक्ती करून भक्ती संपन्न होतात. आखर मधुर मनोहर दोऊ, बरन बिलोचन जनजीय जोऊ, सुमिरत सुलभ सुखद सब काहू, लोक लाहू परलोक निबाहू. ही 2 अक्षरे मधुर व मनोहर आहेत. ती वर्णमाला रूपी शरीराचे 2 नेत्र आहेत. ती अक्षरे भक्तांचे जीवन आहेत आणि स्मरण करण्यासाठी सर्वांना सुलभ व आनंदप्रद आहेत. तसेच ती इहलोकी लाभ देतात आणि परलोकी सांभाळ करतात. अर्थात ती भगवंतांच्या दिव्य धामामध्ये दिव्य देहाने नित्य भगवत सेवेमध्ये ठेवतात. कहत सुनत सुमिरत सुठी निके, राम लखन समप्रिय तुलसी के, बरनत बरन प्रीती बलगाती, ब्रह्मजीव समसहज संघाती. ही अक्षरे उच्चारण्यास, ऐकण्यास व स्मरण करण्यास फारच सुंदर आहेत. तुलसीदासांना तर ती राम लक्ष्मणासारखी प्रिय आहेत. त्यांतील र व म यांचे वेगवेगळे वर्णन केल्याने परस्पर प्रेम दिसून येते. ही जीव व ब्रह्म यांच्यासारखी स्वभावातच नित्य बरोबर राहतात. नरनारायण सरीस सुभ्राता, जगपालक विशेषी जन त्राता, भगती सुतीय कलकरण विभूषण, जगहित हेतू बिमल विधुभूषण. दोन्ही अक्षरे ही नरनारायणाप्रमाणे प्रेमळ भाऊ आहेत. ही जगाचे पालन आणि विशेषतः भक्तांचे रक्षण करणारी आहेत. ही अक्षरे भक्तिरूपी सुंदर स्त्रीच्या कानांतील सुंदर कर्णफुले आहेत आणि जगाचे हित करणारे तेजस्वी चंद्र सूर्य आहेत. स्वादतोष समसुगती सुधाके, कमठ शेष समधर वसुधाके, जनमन मंजू कंज मधुकरसे, जिह जसोमती हरी हलधरसे. ही मोक्षरूप अमृताच्या गोडीसारखी व तृप्तीसारखी आहेत. ती कूर्म व शेषाप्रमाणे पृथ्वीला धारण करणारी आहेत. भक्तांच्या मनरूपी सुंदर कमळात विहार करणाऱ्या भ्रमरांप्रमाणे आहेत. जीवरूपी यशोदेला श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासारखी आनंद देणारी आहेत. 2. एकू छत्रु एकू मुकुटमणी, सबबरननी परजोऊ, तुलसी रघुबर नामके बरन, बिराजत तोऊ. तुलसीदास म्हणतात की श्री रघुनाथांच्या नावातील दोन्ही अक्षरे अत्यंत श्रेष्ठ आहेत. त्यांतील एक र कार छत्र रूपाने रेफ आणि दुसरा मकार ही मुकुटमणी अनुस्वार रूपाने सर्व अक्षरांच्या डोक्यावर राहतात. समुझत सरीस नाम अरु नामी, प्रीती परस्पर
प्रभु अनुगामी, नाम रूप दुई इस उपाधी, अकथ अनादी सुसामुजी साधी. तसे पाहिले तर नाम आणि नामी दोन्ही एकरूपच आहेत, परंतु दोघांमध्ये स्वामी आणि सेवक यांच्याप्रमाणे प्रेम आहे. स्वामीच्या मागे सेवक चालतो, त्याचप्रमाणे नामामागे नामी चालतो. प्रभू श्रीराम राम हे नाम घेताच तेथे येतात. नाम आणि रूप या दोन्ही ईश्वराच्या उपाधी आहेत. ही दोन्ही अनिर्वचनीय आहेत, अनादी आहेत आणि शुद्ध भक्तीने युक्त बुद्धीनेच यांचे स्वरूप जाणता जाते. को बड छोट कहत अपराधू, सुनी गुण भेदू समुझी हही साधू. देखी अही रूप नाम आधीना, रूप ज्ञान नाही नाम विहीना. यांपैकी कोण मोठे व कोण लहान हे सांगणे हा अपराध आहे. यांच्या गुणांचे तारतम्य कमी जास्तपणा साधू पुरुष स्वतःच जाणतात. रूप हे नामाचे अधीन दिसून येते आणि नामाशिवाय रूपाचे ज्ञान होऊ शकत नाही. रूप विशेष नाम बिनु जाने, करतल गत न परही पहिचाने. सुमिरिय नाम रूप बिनु देखे, आवत हृदय स्नेह विशेषे. कोणतेही विशिष्ट रूप हे त्याचे नाम जाणल्या विना अगदी तळहातावर ठेवले तरी ओळखता येणे शक्य नाही. आणि रूप पाहिल्याशिवायही नामाचे स्मरण केल्यास विशेष प्रेमासह ते रूप हृदयात प्रगट होते. नाम रूप गती अकथ कहाणी, समुझत सुखद न परती बखानी. अगुण सगुण बीच नाम सुसाखी, उभय प्रबोधक चतुर दुभाषी. नाम व रूप यांच्यातील संबंध सांगता येण्याजोगा नाही. ते समजण्यास सुखदायक आहे, परंतु त्याचे वर्णन करता येत नाही. भगवंतांच्या निर्गुण व सगुण रूपांच्या मध्ये नाम हे सुंदर साक्षीदार आहे आणि दोन्हींचे यथार्थ ज्ञान करविणारे चतुर दुभाषी आहे. 2. राम नाम मणिदीप धरू जिह देहरी द्वार, तुलसी भीतर बाहेरहू जो चाहसी उजियार. तुलसीदास म्हणतात की जर तुम्हाला आत व बाहेर प्रकाश हवा असेल तर तुम्ही मुखरूपी दाराच्या जीभरूपी उंबरठ्यावर रामनाम रूपी रत्नदीप ठेवा. नाम जिह जपी जागही जोगी, बिरती बिरंची प्रपंच बियोगी. ब्रह्मसुखही अनुभवही अनुपा, अकथ अनामय नाम न रूपा. ब्रह्मदेवाने बनविलेल्या प्रपंचामधून पूर्णपणे सुटलेले वैराग्यवान मुक्तियोगी पुरुष हे नाव जिभेने जपत तत्वज्ञान रूपी दिवसामध्ये जागतात आणि नाम रूपाने रहित असे अनुपम अनिर्वचनीय अनामय ब्रह्मसुख अनुभवतात. जानात सहही गूढगती जेऊ, नाम जिह जपी जानही तेऊ. साधक नाम जपही लय लाये, होही सिद्ध अनिमादिक पाये. जे परमात्म्याचा यथार्थ महिमा जाणू इच्छितात ते सुद्धा जिभेने नामाचा जप करून ते जाणून घेतात. लौकिक सिद्धी प्राप्त करून इच्छिणारे अर्थार्थी साधक मन लावून नामाचा जप करतात आणि अनिमादी अष्ट सिद्धी प्राप्त करून सिद्ध बनतात. जपही नामू जन आरत भारी, मिटही कुंसकट होही सुखारी. राम भगत जगचारी प्रकारा, सुकृती चारिऊ अनघ उदारा. आर्त संकटग्रस्त भक्त नाम जप करतात तेव्हा त्यांची मोठमोठी संकटे नाहीशी होतात आणि ते सुखी होतात. जगात 4 प्रकारचे अर्थार्थी: द्रव्यादीच्या इच्छेने भजणारे, आर्त संकटातून सुटका करून घेण्यासाठी भजणारे,
जिज्ञासू भगवंतांना जाणून घेण्याच्या इच्छेने भजणारे, ज्ञानी भगवंतांना तत्वतः जाणून स्वाभाविक प्रेमाने भजणारे राम भक्त आहेत. आणि हे चारी पुण्यात्मे पापरहित आणि उदार आहेत. चहू चतुर कहू नाम अधारा, ज्ञानी प्रभु ही विशेषी पियारा. चहू जुग चहू श्रुती नाम प्रभाऊ, कली विशेषी नहीं आन उपाऊ. चारही चतुर भक्तांना नामाचाच आधार आहे. यांपैकी ज्ञानी भक्त हा प्रभूला विशेष आवडतो. तसे पाहिले तर चारी युगांमध्ये आणि चारी वेदांमध्ये नामाचा प्रभाव आहे, परंतु कलियुगामध्ये तो विशेष आहे. या युगामध्ये नामाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. सकल कामना हिन जे राम भगती रसलीन, नाम सुप्रेम पीयूष रुध तीनहु किये मन मीन. जे सर्व प्रकारच्या भोग व मोक्षाच्या सुद्धा कामनांनी रहित असतात व श्रीराम भक्तीच्या रसामध्ये मग्न असतात, त्यांनी सुद्धा नामाच्या सुंदर प्रेमरूपी अमृत सरोवरात आपले मन मासा बनवून ठेवले आहे. अर्थात ते नामरूपी अमृतापासून क्षणभरही दूर होऊ इच्छित नाहीत. अगुण सगुण दुई ब्रह्मस्वरूपा, अखथ अगाध अनादि अनुपा. मोरे मत बड नामू दुहू ते, किये जेही जुग निज बस निज भूते. निर्गुण व सगुण ही ब्रह्माची दोन स्वरूपे आहेत. दोन्हीही सांगता न येणारी अथांग अनादि व अनुपम आहेत. माझ्या मते नाम हे दोन्ही रूपांपेक्षा मोठे आहे, कारण त्याने आपल्या शक्तीने सगुण निर्गुण दोघांनाही आपल्या अधीन करून ठेवले आहे. प्रौढी सुजन जनी जानही जनकी, कहूँ प्रतीति प्रीति रुचि मनकी. एकी दारुगत देखिय एकू, पावक समजुग ब्रह्म विवेकू. उभय अगम जुग सुगम नामते, कहेऊ नामू बड ब्रह्म रामते. व्यापकू एकू ब्रह्म अविनाशी, सत चेतन घन आनंद रासी. सज्जनांनी या गोष्टीला मजदासाचे धार्ष्ट्य किंवा निव्वळ काव्योक्ती समजू नये. मी माझ्या मनातील विश्वास, प्रेम आणि आवडीची गोष्ट सांगत आहे. निर्गुण व सगुण या दोन्ही प्रकारच्या ब्रह्माचे ज्ञान हे अग्नीप्रमाणे आहे. निर्गुण ह्या काष्टामधील अग्नीप्रमाणे न दिसणारे व आणि सगुण हे प्रत्यक्ष दिसणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे. दोन्हीही जाणण्यास कठीण आहेत, परंतु नामामुळे ती सुगम बनतात. म्हणूनच मी नामाला निर्गुण ब्रह्मापेक्षा आणि सगुण रामापेक्षा मोठे असे म्हटले आहे. ब्रह्म हे व्यापक, एक अविनाशी व सच्चिदानंद घन आहे. अस प्रभू हृदय अछत अभिकारी, सकल जीव जग दिन दुखारी. नाम रूपपन नाम निरूपन नाम जतनते, सोऊ प्रगटत जिमी मोल रतनते. असे विकाररहित प्रभू हृदयात राहत असूनही जगातील सर्व जीव हे दीन आणि दुःखी आहेत. नामाचे यथार्थ स्वरूप, महिमा, रहस्य व प्रभाव जाणून श्रद्धेने नाम जपरूपी साधन केल्यामुळे ज्याप्रमाणे रत्न जाणण्यामुळे त्याचे मूल्य कळते, तसेच ब्रह्म ज्ञात होते. निरगुणते एही भौती, बड नाम प्रभाऊ अपार. कहू नामू बड राम ते निज विचार अनुसार. अशा रीतीने निर्गुणापेक्षा नामाचा प्रभाव फार मोठा आहे. आता मी माझे मत सांगतो की नाम हे सगुण रामापेक्षाही मोठे आहे. राम भगत हित नर तनुधारी, सही संकट किये साधू सुखारी. नामू सप्रेम जपत अनयासा, भगत होही मुद मंगल बासा. श्रीरामांनी भक्तांच्या कल्याणासाठी मनुष्य शरीर धारण करून व स्वतः कष्ट सहन करून साधूंना सुखी केले. परंतु भक्तजन प्रेमाने त्यांच्या नामाचा जप करीत सहजपणे आनंद आणि कल्याण यांचे निवासस्थान बनून जातात. राम एक तापस तिय तारी,
नाम कोटी खल कुमती सुधारी, ऋषी हित राम सुकेतु सुता की, सहित सेन सुत किन्ही बिबाकी, सहित दोष दुख दास दुरासा, दलई नामू जिमी रबी निसी नासा, भंजेऊ राम आपू भव चापू, भव भय भंजन नाम प्रतापू. हेच पहाना, श्रीरामांनी केवळ एका मुनींच्या पत्नीचा अहिल्येचा उद्धार केला, परंतु नामाने कोट्यवधी दुष्टांची बिघडलेली बुद्धी सुधारली. श्रीरामांनी विश्वामित्र ऋषींच्यासाठी सुकेतू यक्षाची कन्या ताडका हिचा सेना आणि तिचा पुत्र सुबाहू यांच्यासह नाश केला. परंतु नाम हे आपल्या भक्ताचे दोष दुःख आणि दुष्ट वासना यांचा असा नाश करते जसा सूर्य रात्रीचा नाश करतो. श्रीरामांनी स्वतः एक शिव धनुष्य मोडून टाकले, परंतु नामाचा प्रतापच संसारातील सर्व भयांचा नाश करणारा आहे. दंडक बनू प्रभु किन्ह सुहावन, जनमन अमित नाम किये पावन, निसीचर निकर दले रघुनंदन, नामू सकल कली कलुष निकंदन. प्रभू श्रीरामांनी भयानक दंडकवन शोभिवंत करून टाकले, परंतु नामाने असंख्य मनुष्यांची मने पवित्र केली. श्री रघुनाथांनी राक्षसांच्या सेना मारून टाकल्या, परंतु नाम तर कलियुगातील सर्व पापांचे मूळच उपटून टाकणारे आहे. 2. सबरी गीध सुसेवकांनी सुगती दिन्ही रघुनाथ, नाम उधारे अमित खल वेद विदित गुणगाथ. श्री रघुनाथांनी शबरी जटायू इत्यादी उत्तम सेवकांनाच मुक्ती दिली, परंतु नामाने असंख्य दुष्टांचा उद्धार केला. नामाच्या गुणांच्या कथा वेदांमध्ये प्रसिद्ध आहेत. राम सुखंठ विभीषण दोऊ, राखे सरण जान सबू कोऊ, नाम गरीब अनेक नेवाजे, लोक बेद बर बिरिद बिराजे. श्रीरामांनी सुग्रीव विभीषण या दोघांनाच आपला आश्रय दिला, हे सर्व जणांना ठाऊक आहे. परंतु नामाने अनेक गरिबांच्यावर कृपा केली आहे. नामाचे सुंदर महात्म्य लोकांमध्ये आणि वेदांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. राम भालू कपी कटऊ बटोरा, सेतू हेतू श्रमू किन्न न थोरा, नामू लेत भवसिंधू सुखाही, करहू विचारू सुजन मन माही. श्रीरामांनी अस्वले आणि वानर यांची सेना एकत्र केली आणि समुद्रावर पूल बांधण्यासाठी काही कमी कष्ट घेतले नाहीत, परंतु नाम घेताच भवसागर आटून जातो. सज्जनांनो, मनात विचार करा की दोघांमध्ये कोण मोठे आहे. राम सकुल रण रावणू मारा, सिय सहित निजपुर पगुधारा, राजा रामू अवध रजधानी, गावत गुण सुरमुनी बरबानी, सेवक सुमिरत नामू सप्रीती, बिनु श्रम प्रबल मोह दलू जीती, फिरत स्नेह मगन सुख अपने, नाम प्रसाद सोच नहीं सपने. श्रीरामांनी युद्धामध्ये रावणाला परिवारासह मारले, नंतर सीतेसह आपल्या नगरात प्रवेश केला. प्रभू राम हे राजा झाले. अयोध्या ही त्यांची राजधानी झाली. देव आणि मुनी सुंदरवाणीने त्यांचे गुण गातात, परंतु सेवक भक्त प्रेमाने नामाचे फक्त स्मरण करतात. विनासायास मोहाच्या प्रबळ सेनेला जिंकून व प्रेमात मग्न होऊन आत्मसुखात रममाण होतात. नामाच्या प्रसादामुळे त्यांना स्वप्नातही कोणती काळजी सतावित नाही. 2. ब्रह्म राम ते नामू बड बरदायक बरदानी, रामचरित सतकोटी महलीय महेश जीय जानी. अशा प्रकारे नाम हे निर्गुण ब्रह्म आणि सगुण श्रीराम यांच्यापेक्षा
श्रेष्ठ आहे. हे नाम वरदान देणाऱ्यांनाही वर देणारे आहे. श्री शंकरांनी आपल्या मनात हे जाणून शतकोटी रामचरित्रांमधून या राम नामाला सार रूपाने निवडून ग्रहण केले आहे.